देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पाऊ में तोडा कमरी कर पटा बिगिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका अनाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट. सदानंदाचा येळकोट. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. श्री खंडेराय आणि बाणाई यांचा विवाह नळदुर्ग येथे होणार आहे. ह्या विवाहासाठी श्री खंडेराय यांच्या वतीनं चंदनपुरीच्या सर्व माता भगिनींना आणि लहान थोरांना मी आग्रहाचं निमंत्रण करतो आहे. सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार. सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार. आज चंदनपुरीहून श्री खंडेराय बाणाई सोबत नळदुर्ग येथे प्रस्थान करतील. तिथे नळदुर्गचे राजे आणि त्यांच्या सौभाग्यवती त्यांची आतुरतेनं वाट पाहतायत. अजामेळ, बाणाईला बोलवा. माझ्या काळजाचा तुकडा आजात मग चाललाय. हे बाजू नाही नाही ग, डोळ्यातनं पाणी नग काढू. अगं हसत हसत जायचं बघ तुला समत्यास सुखी ठेवू. देवा, माझं कोकरू तुमच्या हातात देतोय, काळजी घ्या तिची. माझ्या बाची काळजी घ्या. होय, आम्ही आहोत बान. तू नग काळजी करूस बान. देवा,
स्वतःच्या मुलीपुढे अकारण गर्व प्रकट करणारे तुम्हीच ना ते देवेंद्र. स्वतःच्या अहंकारासाठी वयात आलेल्या मुलीचे लहान बाळात रूपांतर करणारे तुम्हीच ते देवेंद्र ना. इथवर तुम्ही नाही थांबलात तर त्या बाळाच्या वधाची आज्ञा तुम्हीच दिली. तुम्ही स्वतः सगळ्यांचे विधिलिखित घडवता या भ्रामक समजुतीत राहणारे देवेंद्र तुम्हीच ना. तुमच्या मुलीचे विधिलिखित तुम्ही नाही घडवले, तिने स्वतः घडवलं. आता हे सगळं पाहताना तुम्हाला कसे वाटते आहे देवेंद्र? माझे पती ज्या परस्त्रीकडे गेले आहेत ती तुमची मुलगी आहे देवेंद्र. स्वतःच्या कन्येचे तुम्ही हेच भविष्य घडवणार होतात का देवेंद्र? केवळ आजच नाही तर गेली 12 वर्ष माझ्या आयुष्यात माझ्या समोर सवत येऊन उभी राहिली की काय, या विचाराने माझा एकही दिवस मी स्वस्तपणे घालवला नाही. माझे पती माझे आहे. देवी, माझा अजूनही विश्वास बसत नाहीये की खरंच खंडेराय आपल्या राज्यामध्ये आले आहेत. होय राजन, श्री खंडेराय वेशीवर प्रवेश करून राजवाड्याकडे येत आहे. ही वार्ता जेव्हा सेवकाने सांगितली तेव्हा क्षणभर माझाही विश्वास नव्हता बसला. पण आता श्री खंडेरायांचं आगमन कोणत्याही क्षणी होत असेल. आता आपल्याला त्यांची सेवा करण्याचं भाग्य मिळणार. देवा,
देवा, या नळदुर्ग राज्यात मी नळराजा आपलं स्वागत करत आहे. देवा, पाणांच्या विश्रामाची व्यवस्था अंतपुरात केली आहे आणि आपल्या विश्रामाची व्यवस्था उत्तम केली आहे. नळराजा, सर्व काही तुझ्या नियोजनाप्रमाणेच होईल. आम्ही दोघे जरी पुढे आलो असलो तरी प्रधानजी आणि वस्तीवरचे इतर विवाहस्थळी उपस्थित राहतील. त्यांचे यथोचित स्वागत केले जाईल. श्री खंडेरायांचा विवाह होणार आहे म्हणून दूर दूर देशातून प्रांतातून अनेक लोक आली आहेत. आता हा विवाह बघण्यात सगळे उत्सुक आहेत. देवा, आता आपण विश्रांती घ्यावी. मी आपल्याला विश्राम कक्षात घेऊन जातो. मीही बाणाईला विश्राम कक्षाकडे घेऊन जाते. नारायण नारायण. यावे यावे मुनिवर यावे. नारायण नारायण. मुनिवर, आज स्वर्ग लोकाकडे तुमची पावलं कशी काय वळली? नारायण नारायण. त्रिखंडात काय चालले आहे याकडे माझे लक्ष असते. सर्वत्र माझा संचार असतो. बरेच दिवस झाले स्वर्ग लोकात येणे झाले नव्हते, म्हणूनच आज तुम्हाला भेटायला आलो आहे देवेंद्र. मुनिवर, मागच्या वेळी जेव्हा तुम्ही स्वर्गलोकी आला होता तेव्हा शचीला तिच्या मुलीबद्दल कळले होते. आज मला देखील काही नवीन गोष्ट कळणार आहे की काय? खरं तर मलाच एक गोष्ट जाणून घ्यायची होती म्हणून मी इथवर आलो आहे. कोणती गोष्ट मुनिवर? श्री म्हाळसा देवींची आणि तुमची भेट झाली, त्यानंतर काय झाले हे कोणालाही ठाऊक नाही. अगदी म्हाळसा देवींना सुद्धा ठाऊक नाही. म्हणून ते जाणून घेण्यासाठी तुमचीच भेट घ्यावी असं म्हटलं. मला अजूनही म्हाळसा देवींचा आणि माझा संवाद आठवतोय. जेजुरी गडावर आमची भेट झाली, पण त्यांनी माझा अपमान केला, जो एका क्षणी मला असह्य झाला. नारायण नारायण. पण तुमचे आणि म्हाळसा देवींचे लक्ष एकच आहे. तुम्ही त्यांना सहाय्य करायला हवे आणि मला खात्री आहे ते साध्य करण्यासाठी तुम्ही म्हाळसा देवींना नक्की सहाय्य करणार. नाही मुनिवर, कदापि नाही. ज्यांनी माझा अपमान केला आहे त्यांना मी कधीही सहाय्य करणार नाही. मग भले त्यांचे आणि माझे ध्येय एकच असेल, पण माझे सहाय्य त्यांना कधीही लाभणार नाही. नारायण नारायण. म्हणजे बानू आणि श्री खंडेरायांचा विवाह हा निर्विघ्न पार पडणार तर? मुनिवर, मी केवळ म्हाळसा देवीनं सहाय्य करणार नाही असे म्हणालो. याचा अर्थ बानूचा विवाह होत असताना मी स्वस्थपणे पाहत बसणार आहे असा होत नाही. नारायण नारायण. मग काय करण्याचा मानस आहे तुमचा? माझ्या मनात नेमके काय चालले आहे हे अजून कोणालाही ठाऊक नाही. इतकेच नव्हे तर मी काय करणार आहे हे प्रत्यक्ष मलाही अद्याप ठाऊक नाही. पण एवढे मात्र खात्रीपूर्वक सांगू शकतो मुनिवर की म्हाळसा देवी काही करोत अथवा न करोत, पण बानूचा हा विवाह मी मात्र कदापि
कदापि होऊ देणार नाही. नारायण नारायण. म्हाळसा, तू कशी आहेस? मला ठाऊक आहे की तू माझी प्रतीक्षा करत आहेस. मी येणारच आहे. जयाद्रीला तू वचन दिलेस, पण परीक्षा माझी आहे. म्हाळसा, माझे तुझ्यावर किती प्रेम आहे हे मला सिद्ध करायचे आहे, आणि त्यासाठी पुन्हा एकदा मला तुझ्या क्रोधाला सामोरे जायचे आहे. पण म्हाळसा, आपण एकत्र आनंदाने घालवलेले क्षणही आहेतच. बानू, बानू थांब. बानू थांब, पुढे जाऊ नकोस.